नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे थ्रिलिंग यात्रा। तर आज आपण आलोय सोंडाई फोर्टला। तर आपण इथे सध्या दोन्ही गाडी पार्क केलेत। आता आमच्यासोबत अमन आहे आणि अमनचे दोघं मित्र। छोटाच ट्रेक आहे, जास्त मोठा ट्रेक नाही। आम्ही 1 तासात वरती पोहोचण्याचा एक्सपेक्ट करतोय। आता बघू किती वेळ लागतोय। आम्ही मागे पण एक पार्किंग होती, तिथून न जाता ह्या साईडने जातोय। इथून एक म्हणजे वॉटर स्ट्रीम आहे, थोडीशी बोलू शकतो, तिथून आपल्याला वरती जायचं आहे। आणि छोटाच ट्रेक आहे, जास्त मोठा पण नाही। तर आता पटपट आपण कव्हर करू आणि जाऊ। वीकडे असल्यामुळे गर्दी पण नाही जास्त, कारण की इथं नाहीतर गाड्या अशा भरलेल्या असतात पूर्ण। आणि इथून तुम्ही बघू शकता की किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग। मग आता इथून स्टार्ट करू, चला। आता पहिलाच एक म्हणजे सांगतो तुम्हाला की आपला मार्ग इथून आहे। असा गेला की हा न जाता आपल्याला स्ट्रेट जायचं आहे। बरं, या दुकानाच्या बाजूने वरती जायचं। मग आपण इथे बसू। आपला हा गड आहे इथे। मग आपण आता इथून पार्किंग केली। काकींना 50 रुपये गाडीचे चार्जेस आहेत। मग 2 गाड्यांचे 100 दिले। तिथं आपल्या गाड्या पार्क आहेत आणि आता आपण इथून ट्रेक स्टार्ट करू। आता आपण इथून आलो आणि इथे एक रस्ता चाललाय आणि इथे एक रस्ता चाललाय। तर हा रस्ता न पकडता आपल्याला ह्या साईडला जायचं आहे। ह्या साईडलाच आपला गड आहे वरती। मग इथून आपण पुढे जायचं आणि मग आपल्याला समोरच बरं ना, इथं एक स्टे पॉईंट असतो, तो म्हणजे हे रेस्ट पॉईंट तसा दिसेल। मग तुम्हाला कळेल की आपण बऱ्या रस्त्यावर आहे आणि मग स्ट्रेट कंटिन्यू पुढे करायचं। आता इथून आलो आपण, 15-20 मिनिटात चाललो असेल। आपला पहिला हॉल्ट आला, इथं रेस्ट पॉईंट आहे की, आणि समोर बरोबर एक वॉच टॉवर आहे। आता सरळ गेलं की तिथे एक बोर्ड आहे, तिथून गडाकडे जाण्याचा मार्ग आहे। इथं समोर आपला गड आहे। ट्रेक थोडा इझीच आहे, पण जी चढाने ती थोडी स्टीप आहे। आपण 1 तासात कव्हर करू शकतो। पटपट ट्रेक केलं की 1 तासात आरामात होईल। इथं चाललं आता वरती जाऊ आपण। तर आपल्याला इथून समोरच बरोबर दिसतोय तो इर्शलगड। ही माथेरानची माउंटन रेंज आहे। त्याच्याबरोबर तो मागे दिसतोय हा, तो आपला प्रबलगड आहे। आणि त्याच्याबरोबर इर्शलगडच्या पण एकदम पुढे बघितलं की आपल्याला तिथं कर्नाळा दिसतो। आणि इथे जे पाणी दिसतंय ते मोरबे डॅम आहे आपला। तर आपण आता ऑलमोस्ट वरतीच चढायला आलोय। आणि इथे जसे की बघू शकतात रॉकमध्ये कार्व केलेल्या आपल्याला शिड्या आहेत, कोरलेल्या आहेत, जुन्याच आहेत एकदम। तर तो असा एक रूट चालला आपल्याला आणि आता वरती जायचं आहे तिथून। पण अजून थोड्या वरती आल्यानंतर आपल्याला इथं अजून 2 स्टॉल दिसतात, समोरचे 2 स्टॉल। आणि तो कव्हर केल्यानंतर वरती अजून एक स्टॉल आहे आपल्याला। आणि मग आपल्याला इथं सोंडाई फोर्ट प्रॉपर आहे। आता थोडाच डिस्टन्स कव्हर केल्यानंतर आपल्याला तिथं ते लोखंडाची शिड्या दिसतील। तोच मेन अट्रॅक्शन आहे या फोर्टचा। पटपट तो कव्हर करू। तर आता आम्ही बोलू शकतो 60 to 70% ट्रेक कव्हर केलं आहे। इथे एक हॉल्ट आहे, चांगली एरिया आहे बसण्यासाठी आणि झाडं पण आहेत, थंड थंड वाटते चांगलंच। ऑक्टोबर असल्यामुळे जास्त हीट आणि घाम खूप जातो आहे। तर आता मी आणि अमन बसले इथे आणि हे दोघं इथंच उभे आहेत। आता समोरचा पण एक नंबर आहे, मोरबे डॅम पूर्ण दिसतो इथून। आता पटपट कवर करू, 15 ते 20 मिनटं जास्तीत जास्त ट्रेक जाईल। तो पटपट कवर करू आणि मग वरतून तुम्हाला एक चांगला व्ह्यू दाखवतो। ऑक्टोबरची हीट असल्यामुळे हा ट्रेक थोडा जमवणार आहे। बॉडीतून वॉटर लॉस खूप होणार, खूप घाम येतो। ह्या म्हणजे जो एरिया आहे ना सध्या, सगळी झाडं आहेत साईडनी, त्यामुळे खूप घाम येतोय। चला, चांगले ट्रेक ऑलमोस्ट कवर होत आला आपला। पटपट कवर करायचं आहे। ते गडावरचे दोन्हीच्या दोन्ही पाण्याचे टाके आहेत। त्याच्यातलं पाणी पिऊ शकतो, चांगलंच पाणी पिण्यासारखं आहे।
आणि दोन्हीचं पाणी चांगलं आणि खोल पण जास्त आहे. आणि आता वरती समोरच आपला तो स्टेअर्सचा पार्ट आहे. लवकरात लवकर तिथे जाऊ आणि सबमिट करू. हे गडाच्या पायऱ्या म्हणजे लोखंडी पायऱ्या लावल्या तिथे. गडावरचे जाणारा रस्ता हा इथून साईडने होता, इथून पायऱ्या प्रॉपर, पण ते झिजल्या कारण आता ह्या पायऱ्या नवीन बसवल्या. जसं आपण आता पायऱ्यांवरून वरती आलो, बरोबर समोर आल्यावर इथं एक पाण्याचा टाका आहे. गडावर पाण्याचे सोर्स कमी नाहीत, पण काही काही स्पॉट असे आहेत की तिकडचं आपण पाणी पिऊ शकतो. दुपारी ऊन आता जास्त झाल्यामुळे हे पायऱ्या तापल्या आहेत, त्याच्यामुळे हीट खूप मारते इथे. आणि अजून बरोबर वरती आल्यावर आपल्याला अजून एक पाण्याचा टाका भेटते इथं बघायला. इथे एक पाण्याचा टाका आणि पुढे एक आहे. तर आपण पटपट पुढे जाऊ आणि गड कव्हर करू. आता जिथं मी उभा आहे हे मागे गडावरचं सोंडाई देवीचं मंदिर आहे. आता इथं आम्ही हॉल्ट घेऊ. हा गडाचा सगळ्यात टॉप मोस्ट पार्ट आहे. इथं सोंडाई देवीचं मंदिर. इथं आता पाया पडलो आणि आता मागे जाऊन बसू, थोडासा रेस्ट घेऊ, खाऊ पिऊ आणि मग डिसेंड करू. आता गडावर सध्या मी एकटाच आहे. बाकीचे जे माझे सोबत होते ते तिघं शूट करत करत येतात, फोटो काढतात. मग मी पटपट आलो वरती. इथं थोडं शूट केला. आता बरोबर मागे बसलो. इथे एक बसायला जागा आहे तिथे. आणि गड म्हणजे शांत आहे खूप. वीकडेला आलात तर चांगल्याने एक्सप्लोअर करू शकाल. वीकेंडला गर्दी असू शकते, पण वीकडे पूर्ण खाली असतो गड. येऊन एक्सप्लोअर चांगल्यापैकी करता येईल तुम्हाला. या गडाचा इतिहास इतका मोठा नाही, पण एक चांगला सराउंडिंग आपल्याला इथून दिसतो. बरोबर मागे आपल्याला माथेरानची रेंज आहे. बरोबर त्याच्या मागे आपल्याला इर्शलगड दिसतो. इथे हा माथेरानच्या बरोबर मागे दिसतो तो आपल्याला प्रबलगड दिसतो. इथून खूप सारे असे एरिया कवर होतो, त्यामुळे एक वॉच टावर म्हणून पण यूज करू शकत असतील हे गडाला. पाण्याचा सोर्स पण खूप आहे गडावर. तर आता इथं थोडा वेळ रेस्ट घेतो, काय ते खातो, पाणी बिणी पितो चांगलं, आणि मग रिकव्हरी झाली की आपण डिसेंट स्टार्ट करू. आता फक्त हे गडाबद्दल एकच मला वाईट गोष्ट वाटते की इथं खतरा खूप आहे. इथे एक पाण्याची बॉटल आहे, इथे समोर आहे. बरोबर देवीच्या मूर्तीसमोर पण पाण्याची बॉटल आहे. माचीस बिचीसचं ते ठीक आहे, पूजा करत असतील, पण सोबत घेऊन जायला पाहिजे होतं. तर आता जाता आम्ही त्या पाण्याच्या बॉटल आणि सगळं घेऊन जाऊ सोबत. आणि बाकी इथे सगळंच. जर आपल्याला सोंडाई फोर्टला यायचं असेल तर जवळचं स्टेशन हा कर्जत आहे. कर्जतमध्ये स्थित आहे हा गड. पण जर तुम्हाला सुखरूप म्हणजे प्रॉपर यायचं आहे, न काय दगदग करता, तर तुम्ही स्वतःच्या व्हेकलने येऊ शकतात. कारण की पब्लिक ट्रान्सपोर्टचे ऑप्शन्स खूप कमी आहेत. आणि जसं की जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने येत आहेत तर तुम्हाला बसने यायला लागेल आधी कर्जतच्या इथे. मग तिथून पब्लिकने तर प्रायव्हेट ऑटो करून तुम्हाला एक गावात यायला लागेल सोंडेवाडीला. तर म्हणजे आपली जर स्वतःची व्हेकल असेल तर एक प्रॉपर आपली एक टूर होऊ शकते. नाहीतर खूप डिफिकल्ट आहे आणि ट्रान्सपोर्ट भेटणं पण खूप हार्ड आहे इथे. सो फायनली आपला ट्रेक कंप्लीट झालेला आहे. सोंडाई फोर्ट पण आपण सक्सेसफुली कंप्लीट केला. आम्हाला टोटल 25 मिनटं लागले खाली डिसेंड करायला. आता आम्ही एका जागेवर थांबले जिथं आम्ही गाडी लावलेला तिथे. ऊन खूप झालं आता, ऑलमोस्ट 130-140 झालेत. तर आता आम्ही इथं थोड्या वेळ आराम करू. मग कदाचित जर तिथं बॅकवॉटर आहेत मोरबा डॅमचा, तिथं थोडंसं आंघोळ बिंघोळ करू आणि मग घरी जाऊ. मग पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू.
पुढचा ब्लॉग कदाचित आपला एक तर राजगड असेल, नाहीतर आपला कळसुबाईचा एक POV देईल तुम्हाला. तर जसं असेल तसं मी सांगत जाईल तुम्हाला. चला.